गोरक्षजालन्धरचर्पटास्य अडभङ्गकानीफमच्छिन्नराद्या चौरङ्गरेवाणकभर्तृसंज्ञा भूम्या बभूवृनवनाथसिद्धः। ओम शांती. सर्वांना नमस्कार. श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. वर्षा ऋतूचा वर्षाव सतत होत असतो. सृष्टी हिरवीगार झालेली असते. बालकवींनी वर्णन केल्याप्रमाणे श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे अशा प्रकारचं बाहेर वातावरण असतं. घरोघर श्रावण महिन्याच्या निमित्तानं व्रतवैकल्ये केली जातात, उपास तापास केले जातात आणि त्यातच छान अशा प्रकारच्या ग्रंथांचं वाचन आणि श्रवण केलं जातं. एक प्रकारचा भक्तिमय वातावरण सर्वच ठिकाणी असतं. मला माझं लहानपण आठवतं. खेडेगावामध्ये जेव्हा आम्ही श्रवणाच्या निमित्ताने एकत्र बसत असो, त्यावेळेला कधी हरिविजय, कधी रामविजय, कधी पांडव प्रताप आणि विशेषतः नवनाथ ग्रंथाचं वाचन सर्वत्र होत असे. मनोभावे लोक ग्रंथ श्रवण करत असत. दिवसभर किती काबाड कष्ट केले तरी संध्याकाळी महिला आणि पुरुष वर्ग नवनाथांच्या कथा, नवनाथांच्या गोष्टी अगदी भक्तिभावाने श्रवण करत असत. आज आपला श्रावणाचा पहिलाच दिवस. श्रावणाचं महत्त्व आणि या ग्रंथपठणाचं महत्त्व आत्ताच मी आपल्याला सांगितलं. महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय होऊन गेले. त्यामध्ये 11व्या-12व्या शतकामध्ये नाथ संप्रदाय होऊन गेला. त्याच वेळेला चक्रधर स्वामींचा महानुभाव संप्रदाय होता. वारकरी संप्रदाय सुरू झालेला होता आणि अशा अनेक संप्रदायाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं सांस्कृतिक जीवन आणि लोकजीवन उजळून निघत होतं. राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर यादवांचं राज्य होतं. सर्वत्र सुबत्ता होती. परंतु उत्तरार्धामध्ये मुस्लिमांच्या स्वाऱ्या यायला नुकतीच सुरुवात झालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व सुबत्ता नांदत आहे. नाथ संप्रदाय 11व्या-12व्या शतकामध्ये उदयाला आला. मोठं सुंदर वर्णन एका अभंगामध्ये करून ठेवलं आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, निवृत्तीचा शिष्य ज्ञानदेव. आणि मग या नाथ परंपरेच्या नंतर वारकरी परंपरा ही ज्ञानेश्वर माऊलींच्यापासून सुरू झाली. असो, एक खूप छान अशा प्रकारचं वातावरण असतं. त्यावेळेची सामाजिक स्थितीसुद्धा आत्ताच मी आपल्याला सांगितलं. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र अशा प्रकारची चातुर्वर्ण व्यवस्था होती. परंतु शूद्र वर्ग मात्र काहीसा हा वंचित अशा प्रकारचा होता. स्त्री शूद्राधिकांना त्यावेळेला समाजामध्ये फार मोठं स्थान नव्हतं. असं जरी असलं तरी समाजाची रहाट गाडगे हे व्यवस्थितपणे चाललेलं होतं.
त्या प्रसंगी अनेक प्रकारचं मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये साहित्य निर्माण झालं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आदिनाथ आणि त्यात मच्छिंद्रनाथ हे नाथपरंपरेतील आद्य नाथ समजले जातात. मच्छिंद्रांनी पुढे गोरक्षांना बोध केला. गोरक्षांनी तोच उपदेश गैनीनाथांना केला. परंतु या संपूर्ण नाथ संप्रदायामध्ये मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, चरपटनाथ, रेवणनाथ, अडबंगीनाथ अशा प्रकारचे अनेक नाथ होऊन गेले. लोकशिक्षणाचं आणि समाज जागृतीचं कार्य यांच्याकडून त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणामध्ये झालं. 18व्या शतकामध्ये किंवा 17व्या शतकामध्ये जेव्हा काही ग्रंथनिर्मिती झाली तेव्हा धोंडीसूत मालू नरहरी यांनी नवनाथ नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यावेळेच्या ग्रंथकर्त्यांनी अनेक प्रकारच्या चमत्कारिक गोष्टी जरी ग्रंथामध्ये टाकलेल्या असल्या तरी त्यांचा हेतू मात्र शुद्ध होता की जेणे वाढे उत्कट भक्ती तो विशेष लिहिला ग्रंथी नावडी तरी स्वस्ती होडोनी दूर करावा. इतकं ग्रंथलेखनाचं त्यांचं स्पष्ट अशा प्रकारचं हेतू होता. फक्त भक्ती महात्म्य वाढवावं आणि समाजामध्ये एक प्रकारची नैतिकता निर्माण व्हावी हा त्याच्यातला उद्देश होता. बऱ्याचशा ग्रंथकर्त्यांनी हाच विचार डोळ्यापुढे ठेवला. आजही आपण आमच्या यूट्यूब माध्यम पसायदानाच्या माध्यमातून आपण गोष्टी नवनाथांच्या या संपूर्ण श्रावण महिन्यावर ऐकणार आहोत. माझाही हेतू हाच शुद्ध आहे की जेणे वाढे उत्कट भक्ती. हल्लीचं सामाजिक जीवन हे भोगवादी जीवन झालेलं आहे. चंगळवाद सर्वत्र बोकाळलेला आहे. भक्तीपासून माणूस कुठेतरी दूर दूर चाललेला आहे आणि जीवनामध्ये जर तरुण जायचं असेल तर आध्यात्मिक विचाराशिवाय आणि आध्यात्मिक मार्गाशिवाय तरुणोपाय नाही याची जाणीव लोकांना आहे. या एकाच उद्देशाने आपण ही मालिका सुरू करत आहोत. गोष्टी नवनाथांच्या. असो, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवंत अवतार घेतात. गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अव्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दशावताराच्या कल्पना आहेत. मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी असे 10 अवतार आपण सगळेजण मानतो. प्रत्येक अवतार हा सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या पारिपत्यासाठीच निर्माण झालेला आहे. द्वापारयुग संपत आलेलं होतं आणि आता कलियुगाला सुरुवात होणार होती. त्यावेळेला कलियुगामध्ये काही काही गोष्टी अनिष्ट घडणार याची भगवंतालाही कल्पना होती आणि म्हणून एक भक्तिभाव वाढावा आणि धर्मजागरण व्हावं म्हणून धर्मशिक्षण लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे, प्रजारक्षणाचं कार्य झालं पाहिजे म्हणून भगवान विष्णूंनी व भगवान श्रीकृष्णांनी एक सुंदर अशा प्रकारची योजना आखली. द्वापारयुग संपत आलेलं होतं. त्यावेळेला अनेक देवतांना त्यांनी पाचारण केलं. त्यामध्ये नवनारायण होते. हरिनारायण असतील, कविनारायण असतील, या नवनारायणांना त्यांनी बोलावलं आणि या कलियुगामध्ये आपल्याला पुन्हा जनजागृतीचं कार्य, धर्मरक्षणाचं कार्य करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही
सगळ्यांनी पुन्हा अवतार घ्यायचा आहे, अशा प्रकारची योजना त्या ठिकाणी तयार करण्यात आली. नवनारायणांनी प्रश्न विचारला की आम्ही प्रगट व्हायचं, जन्म घ्यायचा, पण नेमका कुठे जन्म घ्यायचा, कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा, कसा जन्म घ्यायचा, याचंही थोडंसं नियोजन केलं तर बरं होईल, याचंही नियोजन सांगितलं तर बरं होईल. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी नवनारायणांना कुठे कुठे जन्म घ्यायचा हे त्यांना सांगितलं. त्यामध्ये ते म्हणाले की कवी नारायण हे मच्छिंद्राच्या रूपाने जन्माला येतील, हरिनारायण हे गोरक्षनाथांच्या रूपाने जन्माला येतील, तर अंतरिक्ष नारायण हे जालंधराच्या रूपाने जन्माला येतील, कानिफनाथ प्रबुद्ध नारायण हे कानिफनाथ होतील, पिप्पेलायन नारायण हे चरपटीच्या रूपाने जन्माला येतील, ऐहोत्र नारायण हे नागनाथाच्या रूपाने जन्माला येतील, पुढे भर्तरीनाथ, अशी सगळी नाथांची परंपरा होईल. आणि या परंपरेमधून स्वतः मीसुद्धा जन्म घेणार आहे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं ज्ञानदेवांच्या रूपाने मी जन्म घेईल. आपल्याला अभंग एक सगळ्यांना माहीत आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण हे ज्ञानदेवांच्या रूपाने अवतार घेणार. प्रत्यक्ष भगवान शंकर हे निवृत्तीनाथांच्या रूपाने, तर ब्रह्मदेव हे सोपानांच्या रूपाने आणि आदिशक्ती ही मुक्ताबाईंच्या रूपाने अवतार घेतील. पुन्हा आपल्याबरोबर जी काही मंडळी द्वापर युगामध्ये होती त्यांनी बरोबर यायचं आहे. हनुमंतरायाने रामदासांच्या रूपाने अवतार घ्यायचा आहे. उद्धव हा नामदेवांच्या रूपाने अवतार घेईल, तर वाल्मिकी हे तुलसीदासाच्या रूपाने अवतार घेतील. संपूर्ण प्लॅनिंग, संपूर्ण बेत भगवान श्रीकृष्णांनी सर्वांना सांगितलेलं आहे. जांबवंत हा नरहरी होईल, तर शुक हा कबीर होईल. बलराम हा पुंडलिकाच्या रूपाने जन्माला येईल, तर कुब्जा ही जनाबाईच्या रूपाने जन्माला येईल. आणि प्रत्येकाने आपापलं अवतार कार्य घ्यायचं आहे आणि जनजागृती करायची आहे. धर्म आणि मोक्ष, भक्ती, ज्ञान आणि योग याचं प्रबोधन समाजाला आपण करायचं आहे. संपूर्ण बेत पूर्ण झालेला आहे. आणि असाच एक प्रसंग आहे. भगवान शंकरांना पार्वती माता म्हणतायत की तुम्ही कायम चिंतन करता, जे आत्मज्ञान सांगता ते नेमकं आत्मज्ञान मलाही माहीत व्हावं. तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं, अगं पार्वती, यासाठी एकांत स्थळ पाहिजे. आणि म्हणून ते पृथ्वी तलावर यमुनेच्या तीरी आले आणि ते आत्मज्ञान लोकांना पार्वतीला सांगू लागले. त्याच वेळेला उपरिचर वसूंचं तेज एका मत्स्येमध्ये उतरलं आणि त्या मत्स्येच्या पोटामध्ये अनेक अंडी होती आणि त्या अंड्यामध्ये कवी नारायण हे मच्छिंद्राच्या रूपाने राहणार होते. भगवान शंकर सगळं ज्ञान सांगतायत आणि शेवटी त्यांनी विचारलं, पार्वती, मी सांगितलं ते कळालं का तुला? तेव्हा पार्वतीने हुंकार द्यायच्या अगोदरच कळाले हो मला, अशा प्रकारचा आवाज आला. शंकर विचार करतायत की इथे आपल्या दोघांशिवाय कोणी नाही आणि मग हा आवाज आला कुठून. आणि मग जेव्हा त्यांनी अंतर्दृष्टीने पाहिलं तेव्हा प्रत्यक्ष कवी नारायण हे उपरिचर वसूंच्या तेजाच्या रूपानं त्या मच्छीच्या पोटामध्ये गर्भरूपाने वाढत आहेत. यथावकाश त्या मच्छीने काही अंडी घातली. त्यातमध्ये एक मोठं अंडं होतं. त्या अंडी खाण्यासाठी अनेक बगळे त्या ठिकाणी येत असत आणि ती अंडी फोडत असत. मोठ्या अंड्याला एका बगळ्याने चोच मारली
आणि त्यातून एक अर्भक बाहेर आलं. त्या अर्भकाचा रडण्याचा आवाज येत होता. सगळे बगळे घाबरले आणि तिथून पळून गेले. आणि हे अर्भक हे दुसरं तिसरं कोणी नसून प्रत्यक्ष मच्छिंद्रनाथांच्या रूपाने ते त्या ठिकाणी जन्माला आलेलं होतं. त्या गावामध्ये कामिक नावाचा एक कोळी होता आणि शारदोता नावाची त्याची पत्नी होती. मासे पकडायचा आणि बाजारात नेऊन विकायचा आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. कामिक कोळी नेमका तिथे आला आणि त्यांनी हे लहान मूल पाहिलं. त्याला खूप आनंद झाला. ते निपुत्रिकच होते. घरी त्या बाळाला आणलं आणि त्यांच्या पत्नीलासुद्धा किती आनंद झाला म्हणून सांगू. आणि भगवंतानेच आपल्याला हा मुलगा दिलेला आहे त्याचं ते पालनपोषण करू लागले. आता त्याचं लहानपण या कोळ्यांच्या मुलांमध्ये आणि कोळ्यांच्या घरात हे व्यवस्थितपणे चाललेलं होतं. त्याचं नाव मच्छिंद्र त्यांनी ठेवलं. आता मच्छिंद्राचं वय 4-5 वर्षाचं झालं असेल. वडिलांना तो मदत करू लागला. एक दिवस जेव्हा वडिलांच्याबरोबर तो मासे पकडण्यासाठी गेला, वडिलांनी मासे पकडावेत, टोपलीमध्ये ठेवावेत, बगळ्यांपासून आणि कावळ्यांपासून त्या टोपलीजवळ बसून मच्छिंद्रनाथांनी त्याचं रक्षण करावं असे काही दिवस गेले. पण एक दिवस त्याचं आत्मज्ञान शिवज्ञान जागृत झालं आणि मनामध्ये विचार आला, हे तर आपलं मातुल कुळ आहे. यांना या सजीवावर लोक जगतात, त्यांना मारतात, ते आपलं खाद्य करतात. त्यापेक्षा यांना यांचं जीवन आपण दिलं पाहिजे. आणि एक दिवस वडिलांनी पकडलेले मासे टोपलीत होते, ते सगळे मासे त्यांनी पुन्हा पाण्यामध्ये सोडून दिले. वडील जेव्हा पुन्हा जाळं घेऊन बाहेर आले, पाहतात तर टोपलीत एकही मासा नाही. वडिलांना भयंकर संताप आला आणि वडिलांनी त्याला रागाने बोलायला सुरुवात केली. त्याला फरफटत आपल्या घरी आणलं आणि सांगितलं, अरे त्या माशांना तू सोडून दिलंस, खाणार काय? का भीक मागणार का? आणि भिक्षा मागणार हा शब्द मच्छिंद्रनाथांच्या कानावर पडला आणि मच्छिंद्रनाथांनी विचार केला की हे सजीव खाण्यापेक्षा आपण भिक्षा मागितलेली काय वाईट आहे. आणि एक दिवस आपल्या आईचा आणि वडिलांचा डोळा चुकून मच्छिंद्रनाथ पूर्वसंस्कारामुळं उत्तरेच्या दिशेने निघालेला आहे. चालत चालत तो खूप लांब आला आणि त्या ठिकाणी ते सगळं रम्य अशा प्रकारचं बद्रिकवन त्यांनी पाहिलं आणि ते सृष्टी सौंदर्य पाहिल्यानंतर तो मोहून गेला. आणि आता आपण या ठिकाणी थांबावं आणि तप करावं अशी इच्छा मनामध्ये निर्माण झाली. मंडळी, मच्छिंद्रनाथांचा जन्म अयोनी संभव, सर्वच नाथांचा जन्म अयोनी संभव अशा प्रकारचा आहे. आज मच्छिंद्रनाथांच्या जन्माचं आख्यान आपण ऐकलं, गोष्ट आपण ऐकली. नक्कीच आपल्याला आवडली असेल तर ती लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या इतर मंडळींना पण सांगा आणि श्रावण महिन्याचं पुण्य आपल्या पदरात पाडून जास्तीत जास्त लोकांनी या श्रवणाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि तुर्तास या ठिकाणी थांबतो. उद्याच्या भागात पुढचा विषय आपल्याला ऐकायला मिळेल. रामकृष्ण हरी.